नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन कथा सादर करणार आहे. तर चला, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करूया. तर आज जी कथा ऐकणार आहोत ही कथा मला माझ्या काकूने सांगितलेली आहे. तर चला आपण आता कथेला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव शैला. माझं वय जेमतेम 30 ते 35 वर्षे. घरामध्ये मी, माझा नवरा, दीर, त्याची बायको व सासू सासरे असे आम्ही 6 जण राहायचो. माझा दीर हा आंधळा होता. तसंच माझा नवरा हा सारखा कामानिमित्त बाहेर असायचा. त्यामुळे नवऱ्याचं व माझं एकत्र राहण्याचं नशीब हे खूपच फुटकं होतं. त्यामुळे मी फक्त घरकामातच असायचे व माझ्यासारखंच माझ्या जावेचं सुद्धा होतं. तिचाही नवरा आंधळा असल्यामुळे तिलाही नवऱ्याचं सुख काही मिळतच नव्हतं. त्यामुळे आमच्या घरामध्ये एक उदास वातावरण हे नेहमीच असायचं. पण माझा सासरा हा खूपच समजदार होता. तो आमची प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचा. आम्हाला नको हवं ते सर्व आणून द्यायचा व कधी सुट्टीचा दिवस असला की तो आम्हा सर्वांना घेऊन बाहेर फिरायला घेऊन जायचा. कधी कधी व्हायचं असं की नवरासुद्धा शहरात राहायचा. तेव्हा सुट्टीच्या दिवशी तो मला शहरामध्ये बोलावून घ्यायचा. 2-3 दिवस चांगले जायचे व पुन्हा घरी आलं की व्हायचं तेच. पुन्हा नवऱ्याची आठवण. या सर्व गोष्टींनी मला या आयुष्याचा खूपच कंटाळा आला होता. पण आता शेवटी काय करणार, जे नशिबात आहे ते समजून पुढे चालत राहायचं. एकदा झालं असं की घरामध्ये कोणच नव्हतं. माझे सासू सासरा हे गावातील वयस्कर व्यक्तींच्या सोबत कुठेतरी देवदर्शनाला गेले होते. ते जवळपास महिनाभर काही येणारच नव्हते व माझ्या जाऊबाईला सुद्धा काहीतरी काम पडलं व ती 4-5 दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली. आता झालं असं की घरामध्ये फक्त मी व माझा आंधळा दीर आम्ही दोघेच होतो. जोपर्यंत त्याची बायको होती तोपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची. ती जाताना मला म्हणाली की तुम्ही मी गेल्यावर यांना नको हवं काही ते फक्त 3-4 दिवस बघा, मी लगेच येते. मी त्यांना हो म्हणाले. एक दिवस मी किचनमध्ये काम आवरत होते. तेवढ्यात देर धरत धरत भिंतीला तिथे पोहोचला व मला म्हणाला, शैला, मला बाथरूमकडे जायचं आहे, रस्ता दाखवशील का? मी त्यांच्या हाताला धरून त्यांना घेऊन बाथरूमकडे गेले. बाथरूमकडे जाताच मी त्यांना बाथरूमचा दरवाजा उघडून दिला. पण माझ्या डोक्यामध्ये सारखा एकच प्रश्न असायचा, यांना जर दिसत नाही तर इतक्या अंदाजाने बरोबर सगळ्या गोष्टी करतात कशा काय? म्हणून मी त्यांच्याकडे बघतच होते. ते माझ्यासमोर बाथरूम करत होते. ते मुतत असताना मी त्यांच्याकडे लक्ष देऊन बघत होते. ह्या सर्व गोष्टी कसं काय करतात ते. माझ्या मनामध्ये हेतू काही वेगळा नव्हता. पण समोर जे दृश्य बघितलं ते बघून मात्र माझं मन खूपच कसं तरी झालं. त्याला कारण असं होतं की माझ्या आंधळ्या दिराने पॅन्टीचा नाडा खोलला व त्याच्यातून चांगला मनगटा एवढा लांब, जाड व गुलाबी असा दांडू बाहेर काढला व तो फळाफळा मुतू लागला. इतका मोठा त्याचं सामान बघून मी इकडं पुरती घायाळ झाली. माझी चिमणी हळूहळू पाणी सोडू लागली. असं वाटायचं की जावा आणि त्याचा दांडूकत घालून घ्यावा, कारण माझ्या नवऱ्याचा सुद्धा इतका मोठा व इतका छान नव्हता. तरी काय करणार, आता शेवटी दीर व तोही आंधळा. जर त्याने कुठे वाचळता केली तर आपलं नाव खराब होईल. म्हणून मी शांत बसले. झालं असं, आता दिवसभर दोघीचा मी घरात असायचो. मी आता एक नवीनच युक्ती लढवली. दिराला काय हवं नकोय हे बघण्यासाठी मी सारखी त्याच्या जवळ जायची. मला एक गोष्ट कळून चुकली होती की इतका मोठा हत्यार असलेला माणूस काही शांत बसण्यातला नाही. त्यालाही एकच बायकोसोबत वैताग आला असेल. त्यालाही आपण काहीतरी नवीन करून दाखवावं. पण त्याला डोळ्याने दिसणार नव्हतं. म्हणून मी माझ्या शरीराचा स्पर्श माझ्या दिराला देण्याचा ठरवला. आता जेव्हा जेव्हा तो
काही कामानिमित्त मला आवाज द्यायचा तेव्हा मी त्याच्या हातात हात घेऊन त्याला पुढे पुढे चालत न्यायचे. तर कधीकधी त्याच्या कमरेतून हात घालून त्याला आधारसुद्धा द्यायचे. त्यामुळे माझं पूर्ण शरीर त्याला जास्त चिकटलं जायचं. कधीकधी तर तो शहारला जायचा व त्याचा दांडूकही उभा व्हायचा. पण त्याला ही गोष्ट कळत होती. त्यामुळे त्याला दिसत नसल्यामुळे मी तासनतास त्याच्या समोर बघून त्याच्या दांडकाचं निरीक्षण करायचे. कधीकधी जर तो आंघोळीला गेला तर मी मागच्या खिडकीतून डोकावायचे व त्याचा पूर्ण नग्गा शरीर मी डोळ्यात साठवून घ्यायचे. व रात्र झाली की माझी चिमणी चोळून चोळून मी तिच्यातून पाण्याच्या धारा काढायचे. पण आता हे किती दिवस चालणार हे मला वाटलं होतं. एक दिवस मी काहीतरी काम करत असताना अचानक माझा देर मागून आला व तो माझ्या अंगाला मागून धडकला. त्याच्या दांडूचा स्पर्श माझ्या भरगतच्या अशा मागच्या 2 कलिंगडांना होताच मी शहारले. इतका मोठा दांडू पहिल्यांदा माझ्या मागे लागल्यामुळे मला खूपच कसं तरी झालं. मी पटकन माझ्या देराला मिठी मारली व त्यांना सांगितलं, चुकून तुम्ही माझ्या अंगावर पडायला आला होता. मलाही कळालं नाही काय होतंय म्हणून मी तुम्हाला मिठी मारली. असं म्हणताच तो थोडा हसू लागला व हसतच पुन्हा तो भिंतीचा आधार घेत हॉलमध्ये पोहोचला. मी त्याच्यासमोर मागे मागे हॉलमध्ये गेले तेव्हा मला कळालं की पुन्हा त्यांच्या पॅन्टीचा तांबू चांगलाच मोठा झाला आहे. मी आता त्याच्या समोरच बसून माझी साडी वर केली, चिमणीमध्ये बुटे घालून खसा चिमणी हलवू लागली. जोराजोरात चिमणी हलत होती व एक हाताने मी माझे आंबेसुद्धा दाबतच होते. त्यामुळे चिमणीचे फवारे उडू लागले. चिमणीच्या पाण्याची धार उडली व ती डायरेक्ट समोरच्या टेबलवर जाऊन पडली. आता मी वाट बघत होते की रात्र होण्याची. रात्र झाल्यावर आज आपण आपल्या देराच्या जवळ जायचंच व त्याच्यासोबत हवं ते करायचं. रात्री कोणी नसल्यामुळे तो आपल्याला प्रतिकारही करू शकत नाही. एकदा का त्याचा भला मोठा गुलाबी दांडू आपल्या तावडीत भेटला की आपण त्याच्यासोबत मनसोक्तपणे खेळू हा विचार माझ्या मनात चालू झाला व शेवटी झालं तेच. आमच्या दोघांचं जेवण झाल्यानंतर रात्री मी त्याच्या रूममध्ये जायचं ठरवलं. बहुतेक त्यालाही माझा प्लॅन कळाला आहे असं मला वाटलं होतं. कारण रोज दरवाजा लावून झोपणारा धीर आज दरवाजा उघडूनच झोपलेला होता व माझं लक्ष आतमध्ये जाताच माझ्या डोक्यातच मुंग्या आल्या. कारण तो चक्क आज फक्त त्याच्या छोट्या पॅन्टवर झोपलेला होता व त्याचा दांडू अजूनही पॅन्टीमध्ये चांगला कडक झालेला होता. मग काय, मी जवळ गेले व त्याच्या पॅन्टीचं निरीक्षण करू लागले. त्याचा फुगवटा बघून माझ्या चिमणी अजूनच पाणी सोडू लागली. मी जवळ जाताच त्याने माझा पटकन हात धरला व म्हणाला, शैला, तुला माझा बघायचा आहे ना कसा आहे ते. असं म्हणताच मी फसकन त्याची पॅन्ट खाली खेचली व त्याचा दांडू माझ्या तोंडासमोर आला. मी रात्रभर त्याला मनसोक्तपणे चोखा घेतला व हवं तसं त्याच्यावर बसून उड्या मारत होते. तर आता जाऊबाई येईपर्यंत मला कसली चिंता नव्हती. कदाचित काही वेळे अगोदर त्याला वाटलं होतं की हीच आपली बायको आहे म्हणून. अशा प्रकारे तो मला रात्रभर घेतच राहिला. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व रोजच अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत जा. चला तर भेटूया आपण आता आपल्या पुढच्या कथेमध्ये लवकरच. तुम्ही वेळेत वेळ देऊन आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या